तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता नील आणि राजकुमारला देखील हे सगळं माहिती झालेलं असतं की सारंगला एक नवीन मुलीबरोबरच विधीसाठी बसायचं आहे, जेणेकरून सावलीच्या आयुष्यात जे काही सुख नाही आहे विधी केल्यावर ते सुख तिला मिळेल. त्यामुळे सारंगला हे सगळं करायचं आहे. त्यानंतर राजकुमार, नील आणि सारंग गप्पा मारत विचार करू लागता की नेमकं करायचं काय. सारंग तर हे सगळं करण्यासाठी तयारच होत नसतो. तो म्हणत असतो की मी माझी सावलीची जागा कुणाला देऊ शकत नाही, मी कुणाचाच विचार नाही करू शकत. त्यावेळी आता नील म्हणू लागतो, मॉम म्हणती ते सगळं काही खरं आहे, गुरुजी म्हणतायत ते पण खरं आहे. एक मिनिट सारंग, तू मान्य कर, आता सगळं काही तू पण सगळं काही करण्यासाठी होकार दिला आहे. तर राजकुमार या दोघांकडे बघत राहतो. तर नील म्हणू लागतो की सारंग, तू एका मिनिटासाठी होकार दिला आहे, आपण असं समजूया, पण मुलगी आणायची कुठून याचा कोणीतरी विचार करा ना. तर सारंगला तर हे अजिबातच आवडत नसतं. तर नील तसं म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र अनामिका सावलीला बोलत असते. सावली जेव्हा तिच्यासोबत बोलत असते तेव्हा तर सावली खूप रडत असते. त्यावेळी अनामिका म्हणू लागते, सावली तुला एक गोष्ट सांगू का, मला तर ना खूप भीती वाटते. आता या घरात येणारी मुलगी नवीन असेल, ती कशी असेल आणि कशी नाही, मला तर ना हे ऐकूनच भीती वाटते सावली. तर तुझा विचार मी केला ना तर मला तर डायरेक्टली रडायला येत होतं. त्यावेळी अनामिका हे सगळं सावलीला सांगत असते. तर अनामिका म्हणते की सावली, माझा तर ना विश्वासच बसत नाही, हे सगळं घडणार आहे ना ते शक्यच नाही आहे. तर त्यावेळी सावली म्हणू लागते, सावली अगोदर तर रडत असते, त्यानंतर ती डोळे पुसून अनामिकाला हसतच म्हणू लागते की खरं तर अनामिका हे पण शक्य आहे आणि ही विधी पण होणार आहे. आपल्या माणसावर जर आपला पूर्ण विश्वास असला ना तर हे सगळं करायला खरंच खूप सोपं जातं. त्यावेळी अनामिका म्हणू लागते की काय सावलीताई, सारंग साहेब हे करण्यासाठी तयार आहेत का, ते विधीला बसणार आहेत का. तर त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सरने तर डायरेक्टली नकारच दिला आहे, ते नाहीच म्हणताय, मी विधीला वगैरे कशालाच बसणार नाही आहे. पण त्रिलोत्तमा मॅम त्यांची समजूत नक्कीच काढत्यान मला असं वाटतंय, आणि ते पण त्रिलोत्तमा मॅमला कधीच नाही म्हणणार नाहीत. त्यावेळी अनामिका म्हणू लागते, बापरे सावली मॅडम, मला तर ना खूप भीती वाटते, याचं काय होईल आणि काय नाही. तर सावली म्हणू लागते की नाही, माझा ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे की तो सगळं काही चांगलंच करेल म्हणून. तर दुसरीकडे त्रिलोत्तमा सारंगला विचारत असते की सारंग प्लीज, तू एका मिनिटासाठी ना तुझा विचार करूच नको ना, तू सावलीचा विचार कर आणि मग जे काही तुला आठवते ना ते मला सांग. तू तुझा अजिबात विचार करू नको, सावलीसाठी तर तू हे सगळं करू शकतोस ना. तर सारंगच्या समोर सावलीचं नाव घेतल्यावर सारंगला मात्र या विधीसाठी तयार व्हावंच लागतं. तर त्रिलोत्तमाला वाटत असतं सारंग थोडासा हसला म्हणल्याच्या नंतर हा विधीसाठी तयार झाला. तर त्रिलोत्तमा पण जाम खुश होऊन जाते, चला सारंगनं माझं ऐकलं आणि मी ज्या कामासाठी आले होते त्या कामात मला यश मिळालं, म्हणजे आता माझी सावली या घराला वारस देणार आणि माझी सावली आणि सारंगच्या आयुष्यामध्ये एक छोटंसं मूल येणार. त्यामुळे त्रिलोत्तमा तर खूप खुश होऊन जाते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.